न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. लॉकर मधून 25 तोळं सोनं गायब. बँकेचा अजब कारभार उघडकीस. बँकेत ठेवलेला पैसा सर्वात सुरक्षित असं आपण म्हणतो. त्यामुळेच घरात पैसे ठेवण्याऐवजी आपण बँकेत पैसे जमा करतो. बँकेतून आपल्याला हवे तसे पैसे काढतो. याशिवाय बँकेतील लॉकरमध्ये सोनं, चांदी व मौल्यवान वस्तू देखील ग्राहकांकडून ठेवण्यात येतात. मात्र बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवलेले सोनंच गायब झाल्यावर काय होईल? होय, असाच धक्कादायक प्रकार बिहार राज्यातील गया शहरातून उघडकीस आलाय. येथील कॅनरा बँकेत एका महिलेनं ठेवलेले 25 तोळं सोनं गायब झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येथील बाली गावात राहणाऱ्या वंदना कुमारी यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात धाव घेत आपली आपबीती सांगितली. कॅनरा बँकेतील लॉकर सुविधा आपण 2018 मध्ये घेतली होती. त्यानंतर येथील लॉकरमध्ये आपल्याकडील 25 तोळे सोन्याचे दागिने ठेवले होते. लॉकरमधील सोनं काढण्यासाठी त्या गेल्या असता लॉकर रिकामाच दिसल्याने त्यांना धक्काच बसलाय. बँकेतील नोंदणी दप्तरात खाडाखोड करण्यात आली आहे. येथील बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या सहभागातूनच माझ्या बँक लॉकरमधील सोनं गायब झाल्याचं वंदना कुमारी यांनी म्हटलंय. बँकेतील कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तर देण्यात येत आहेत. वंदना कुमारी यांनी पोलिसांकडे आपली कैफियत मांडली असून बँकेतील लॉकरमध्ये 250 ग्रॅम म्हणजेच 25 तोळं सोनं ठेवण्यात आले होते. त्यामध्ये दागिने व सोन्याची अंगठी देखील होती. यापूर्वी 2022 मध्ये आपण हे लॉकर चेक केले होते. त्यावेळी लॉकरमधील सोनं व दागिने सर्व काही व्यवस्थित होतं. मात्र 29 सप्टेंबर रोजी मी बँकेत गेले. बँकेतील लॉकर उघडण्याचा प्रयत्न केला असता लॉकर उघडला गेला नाही. त्यामुळे मी 21 नोव्हेंबर रोजी पुन्हा बँकेत येऊन लॉकर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र तेव्हाही लॉकर उघडलं गेलं नाही. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावरून मी घरी परतले. त्यानंतर 25 सप्टेंबर रोजी बँकेतील कर्मचाऱ्यांसमोर लॉकर तोडण्यात आलं. त्यावेळी लॉकरमधील सोनं गायब असल्याचं दिसून आलं. घडलेल्या घटनेनंतर बँक मॅनेजरनं बँक लॉकर रजिस्टर मागवले. त्यामध्ये माझा लॉकर अकाउंट चेक केलं. त्यावेळी माझ्या लॉकरचा नंबर आणि चावी यामध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं दिसून आले. दरम्यान या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. तर बँक अधिकाऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलंय. पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.